जुन्याच आहेत तशा. म्हणजे ओमीचं बारसं होतं ना तेव्हा यांनी केले होते माझ्यासाठी. तुला आवडल्या ना? नाही तर मग आपण नवीन करू. छान आहेत, प्रिटी आहेत खूप. थँक्यू मम्मी. ऑसम एटीपी. वेडिंगच्या फर्स्ट डेलाच गोल्डच्या बँगल्स मिळाल्यात. आता रोज एक एक ज्वेलरी घटव. आज बँगल्स, उद्या नेकलेस, परवा इयरिंग्स, मग मस्त हार. अगं बस बस बस, किती पुढे जाशील? नाही म्हणजे किती वेळ त्या भांगड्या बघत बसणार आहेस? तुझ्यासाठीच आहेत त्या. सॉरी ते मला ना बिलीव्हच नाही झालं की मम्मींनी मला गिफ्ट केल्या. थँक्यू सो मच. जे बांगड्यांसाठी नाही, तुम्ही मला ऍक्सेप्ट केलं म्हणून थँक्यू. मम्मी पाया पडते. सुखी राहा, सुखाने संसार करा. आता सईचा पण आशीर्वाद घे. तुझी मोठी बहीण तर ती आहेच, आता जाऊबाई सुद्धा आहे. मी तोंड गोड करायला काहीतरी घेऊन येते. ना काय ग, पडतेस ना पाया? माय फूट. मी तुझ्या पाया पडू? ह्या बँगल्स बघतेस ना सई, माझ्याच हातांसाठी बनल्यात ना. हो, छान दिसतील तुझ्या हातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकेकाळी आईंनी पण ह्या बांगड्या वापरल्यात आणि ह्या बांगड्या तुला मिळणं म्हणजे खूप मोठा मान आहे. त्यामुळे ही जबाबदारी आहे तुझ्यावर, ती व्यवस्थितपणे पार पाडशील. मान, जबाबदारी, हे असे हेवी वर्ड्स वापरले की तू काहीतरी फार फिलॉसॉफिकल वगैरे बोलली असं वाटतं का तुला? फिलॉसॉफर नाही होणार तू सई. सईच आहे, सईच राहणार, कळलं ना? हा विचार कर, आत्ता फक्त बँगल्स दिल्यात माझ्या हातात, हळूहळू तुमच्या अख्ख्या घराच्या किल्ल्या पण तू माझ्या हातात देणार आहे. ड्रीम कम्प्लीट होणार आहे माझं आता. वेडीस का ग तू? काय बोलतेस हे? आईने एवढं प्रेमाने आज तुला बांगड्या दिल्यात ना, एवढा आशीर्वाद दिला तुला. आणि आपली माणसं जेव्हा आशीर्वाद देतात, प्रेमाने वागतात ना, हीच आपली खरी संपत्ती असते. आणि तू काय म्हणतेस की तुला तिजोरीच्या चाव्या हव्यात? अंजली, खरंच तुझ्यासारखी विचारांनी गरीब असलेली मुलगी ना मी आजपर्यंत पाहिली नाही. तू ना उगाच मला लेक्चर द्यायचं नाही. आणि गरीब मी नाही, गरीब तू होणार आहेस. तुला जसं रस्त्यावर का की हा कटोरा देऊन सांभाळ. आणि सुधारली नाहीस ना तर वाईट वेळ माझ्यावर नाही, तुझ्यावर येणार आहे.